धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आता पुढची महत्त्वाची बातमी बघूयात। लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होतीये। एनडीए कडून ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून के सुरेश हे दोन उमेदवार रिंगणात आहेत आणि सकाळी 11 वाजता लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे। लोकसभा अध्यक्ष कोणाचा होणार, सत्ताधारी एनडीए की विरोधी पक्षाचा, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। इंडियाकडून पुन्हा एकदा ओम बिर्ला यांना संधी दिली गेलेली आहे, तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांना संधी दिली आहे। सकाळी 11 वाजता लोकसभा अध्यक्षपदासाठीचं मतदान होणार आहे। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून या सगळ्या संदर्भातले आणखी काही तपशील बघूयात। ओम बिर्ला यांच्या संदर्भातले काही तपशील आपण जाणून घेणार आहोत। एनडीएकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी त्यांना संधी दिली गेलेली आहे। ओम बिर्ला नेमकं कोण आहे त्यांचा परिचय थोडक्यात बघूया। ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आहेत। मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये बिर्ला पहिल्यांदा लोकसभा अध्यक्ष झाले। 2014 साली राजस्थानच्या कोटामधून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले। 2003 साली कोटा विधानसभेतून पहिल्यांदा आमदार झाले आणि आता काँग्रेसने जे उमेदवार दिलेले आहेत के सुरेश, त्यांच्या संदर्भातले काही तपशील बघूयात, त्यांचा परिचय थोडक्यात बघूयात। इंडिया आघाडीकडून हे उमेदवार असतील। के सुरेश केरळच्या मावेलिकारा मतदारसंघाचे खासदार आहेत। 8 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले। 1989 मध्ये पहिल्यांदा ते निवडणूक जिंकले। 2009 साली यूपीए सरकारमध्ये केंद्रीय कामगार राज्यमंत्री पदावर ते होते। 2018 सालापासून केरळ काँग्रेस कमिटीचे ते कार्याध्यक्ष आहेत। तर लोकसभा अध्यक्षपदासाठीचं जे मतदान होत आहे त्या पार्श्वभूमीवर आपण कुणाकडे किती संख्याबळ आहे हे सुद्धा जाणून घेऊया। इंडिया विरुद्ध इंडिया आघाडी असा हा सामना असेल। इंडियाकडे 293 असं संख्याबळ आहे। इंडिया आघाडीकडे 204 अधिक तृणमूल असे 29 असं संख्याबळ आहे आणि इतर 16 जण आहेत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। शिवाजीचे संख्याबळ सध्या इथं दिसतंय, त्याच्यानुसार कुठेतरी एनडीएकडे पारडं झुकतंय असं वाटतं, पण तरी सुद्धा ही निवडणूक आज होतीये। काय नेमकी वैशिष्ट्य निवडणुकीची, काय नेमका घडू शकतं? भाजपने या निवडणुकीची मोठी तयारी केलेली आहे। एनडीएच्या सर्व खासदारांना एकत्रित करून प्रत्येक राज्यांच्या त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि भाजपला कुठेतरी आम्ही मजबूत आहोत आणि 5 वर्ष सत्ता चालवू शकतो यासाठी त्यांची तयारी सुरू आहे। दुसरीकडे इंडिया आघाडी आम्ही देखील भाजपला उत्तर देण्यासाठी तयार आहोत या दृष्टिकोनातून रणनीती आखताना पाहायला मिळते। पुढील 5 वर्ष राजकीय संघर्ष जो आहे हा आपल्याला संसदेमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यातली सगळ्यात मोठी घटना म्हणजे राहुल गांधी स्वतः विरोधी पक्षनेते झालेले आहेत, त्यामुळे पुढचा काळ हा संघर्षाचा असणार आहे। आपला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात होणार आहे। माझ्यासोबत खासदार नरेश म्हस्के आहेत। काय नक्की तयारी सुरू आहे महाराष्ट्रातील इंडिया खासदारांची? महाराष्ट्रातील एनडीए खासदार आज सर्व जण एकत्र महाराष्ट्र सदनात जमत आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्र जाणार आणि जो आमचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही मतदान करणार। महाराष्ट्राच्या विकासाकरता केंद्रामध्ये जे काही पेंडिंग विषय असतील आम्ही एकत्रपणे त्याचा पाठपुरावा करून महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने कामकाज करणार। तर आपण पाहू शकतो की सर्व जे खासदार आहेत ते या ठिकाणाहून एकत्र जाणार आहेत आणि यांची बैठक जी आहे राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात होणार आहे आणि या बैठकीनंतर या बैठकीमध्ये नक्की त्यांना काय सूचना केल्या जातात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा हा असणार आहे की एनडीएतील घटक पक्ष सोबत ठेवण्यासाठी, इंटॅक्ट ठेवण्यासाठी भाजपकडनं थेट प्रयत्न केले जात आहेत आणि त्याच एक प्रयत्नाचा भाग म्हणून प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी एनडीएचे घटक पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेतलं जात आहे। महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले सुनील तटकरे देखील महाराष्ट्र सदनामध्ये आलेले आहेत। तर तुम्ही जर इकडे पाहिलं तर सर्व कार्यकर्त्यांसह सर्व खासदार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात जी आहे ती बैठक सुरू होणार आहे। तिकडे जर आपण पाहिलं तर रक्षा खडसे असो, धैर्यशील
माने असो हे या देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, स्मिता वाघ आहेत. तर एकंदरीत जर पाहिलं तर ही बैठक थोड्याच वेळात होत आहे आणि या बैठकीसाठी एनडीएचे जे घटक पक्ष आहेत आम्ही सोबत आहोत हा संदेश जो आहे तो दिला जात आहे. एकंदरीत ही मोरलची देखील लढाई आहे आणि यामध्ये 290 नाही तर 300 पेक्षा अधिक आमच्या सोबत खासदार आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे या ठिकाणी केला जाण्याची शक्यता. तर एकंदरीत जर पाहिलं तर अशा पद्धतीने हे सर्व जे खासदार आहेत ते एकत्र असणार आहेत आणि या लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये एनडीएने जर 300 पार केले तर आश्चर्य वाटायला नको. एकंदरीत जर भाजपने या सगळ्या निवडणुकीमध्ये 300 पेक्षा अधिक खासदार सोबत मिळवले तर एकंदरीत हे सरकार मजबूत आहे असा संदेश देशवासियांना दिला जाऊ शकतो आणि कुठेतरी निश्चितची मोरल बाजू. डाऊन आणि ज्यावेळेला करण्याचा 11 प्रयत्न वाजता इंडिया आता आघाडीचा या मतदान सुरू ठिकाणी होईल तेव्हा त्या संदर्भातले नवीन अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.